कथित कोविड घोटाळा प्रकरणी यासीर फर्निचरवालाच्या अडचणी वाढू शकतात। यासीरचा वरळीतला फ्लॅट ईडीने तात्पुरता सील केलाय। यासीर फर्निचरवालाने कोविड सेंटर प्रकरणात लायझनिंग अर्थात मध्यस्थ म्हणून काम केल्याचा ईडीला संशय आहे। यासीरचे बीएमसी अधिकाऱ्यांसोबत जवळचे संबंध आहेत, निकटचे संबंध आहेत असा ईडीला संशय आहे। सर्च ऑपरेशनसाठी ईडीचं पथक यासीरच्या फ्लॅटवर गेलं होतं, मात्र यासीर घरी नसल्याने ईडीने तात्पुरता हा फ्लॅट सील केलाय। यासीर फर्निचरवाला सध्या परदेशात आहे। जेव्हा यासीर मुंबईत येईल तेव्हा ईडी त्याचा जबाब नोंदवणार आहे। मुंबईतला कथित कोविड सेंटर आर्थिक घोटाळा या प्रकरणामध्ये ईडीने अत्यंत वेगवान हालचाली सुरू केलेल्या आहेत। अनेक वेगवेगळ्या लोकांचे तपास केले जात आहेत, जबाब नोंदवले जात आहेत। आणखी याच प्रकरणामध्ये नाव पुढे आलं आता यासीर फर्निचरवाला आता परदेशात आहे। खरं तर लायझनिंग करतात अशा प्रकारची माहिती एकंदरीत समोर आलेली आहे। आपण बघतोय की यासीर फर्निचरवाला याचा जो फ्लॅट आहे म्हणजे वरळीतला हा अत्यंत महत्वाचा परिसर, आणखी याच ठिकाणी ही आहे इमारत ओमकार 1973 अर्थात 73 मजल्यांची स्काय स्क्रॅपर इमारत। या इमारतीमधला एक फ्लॅट हा कमीत कमी 2500 स्क्वेअर फूटचा आहे आणि स्काय विला जी आहे ती तब्बल 18200 स्क्वेअर फुटाची आहे। अत्यंत महत्वाचे अनेक व्हीव्हीआयपी या इमारतीमध्ये राहतात, अनेक क्रिकेटर राहतात, अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकारी राहतात, अनेक पॉलिटिशियन्स अर्थात राजकारण्यांचे फ्लॅट सुद्धा या पूर्ण संकुलात आहेत। 73 मजल्याच्या 3 इमारती पूर्ण वरळीच्या या कॅम्पसमध्ये आहे, डॉक्टर आनी बेझंट रोडवर, आणि याच ठिकाणी आहे यासीर फर्निचरवाला याचा फ्लॅट। पण यासीर फर्निचरवालाचा फ्लॅट हा ईडीने तात्पुरता सील केला आहे। यासीर फर्निचरवाला परदेशात असल्याची माहिती समजते। परदेशातून भारतात परत आल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे आणि ईडीने जरी हा फ्लॅट तात्पुरता सील केला असला तरी अर्थातच यासीर फर्निचरवाला परत आल्यानंतर हे सील उघडण्यात येणार असल्याची माहिती आपल्याला समजते। पण तोपर्यंत या फ्लॅटमध्ये सर्च ऑपरेशन त्यांना करायचं आहे। काही महत्त्वाचे कागदपत्र या ठिकाणी सापडत आहे का याचाही तपास ईडीला करायचा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोयलकरसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई। निवडणुकीमध्ये मावळ लोकसभेचे उमेदवार आपणच असल्याचा दावा खासदार श्रीरंग बारणे यांनी केलाय। श्रीरंग बारणे असं म्हणतात की 2024च्या निवडणुकीत मावळ लोकसभेचे उमेदवार आपणच आहोत। या दाव्याला आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छेद दिलाय। शिवसेना आणि भाजपची युती आहे, त्यामुळे महायुतीचं जागा वाटप आणि उमेदवारी ठरवण्याचा अधिकार हा पार्लमेंटरी बोर्डाला असल्याचं दानवे म्हणाले। अजून कुठलेच उमेदवार ठरलेले नाहीत असंही दानवेंनी स्पष्ट केलंय। त्यामुळे मावळ लोकसभेकरता दोन्ही पक्षात कलगीतुरा रंगल्याचं चित्र आहे। येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला 2024ला भारतीय जनता पक्ष शिवसेना जी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचा विचार राज्यभर पोहोचवते ती शिवसेना आणि आरपीआय आणि इतर घटक पक्ष या युतीला या निवडणुकीला सामोरं जातात आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सगळं ठरलेलं आहे। त्यामुळे आमचं ठरलं आहे, त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीला मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणेच उमेदवार राहणार हे ठरलं आहे। भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे जे नेते ठरवतील ते या मतदारसंघाचे उमेदवार असतील आणि उमेदवार ठरवण्याची जी प्रक्रिया आहे पक्षाची ती पार्लमेंटरी बोर्ड ठरत असतं। उमेदवार हा विषय आज नाही। रविवारी नांदेडमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तो कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील 20,000 लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांच्या लाभाचं कार्ड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिलं जाणार आहे, वाटप केलं जाणार आहे। या कार्यक्रमाची जय्यत प्रशासनाकडून झालेली आहे। या कार्यक्रमात 20,000हून अधिक नागरिक येतील अशी अपेक्षा आहे। त्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन केलंय। कार्यक्रमाकरता शहरातील अबचल नगर मैदानामध्ये भव्य मंडप उभारण्यात आलेला आहे।